नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी तर मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्ही युट्यूबला पण आहोत, सगळ्याच जवळपास फेसबुक, ट्विटर आणि सगळ्या माध्यमात. त्यामुळे आधी आम्हाला लाईक करायला का, कारण हे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत अधिकात अधिक पोहोचणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत जसे आम्ही ग्राउंड झिरो करत आहोत, आमचा एक विशिष्ट असा महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून केलेला निवडणूक विषयक कार्यक्रम सुद्धा लवकरच सुरू होतोय. पण त्यावेळेला महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचे जे वेगळे अर्थ होत आहेत ते लगोलग जसे जमतील तसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दोन मुद्द्यातनं आज जसा मुद्दा आम्ही टॅग केलाय की श्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुख आणि धोरणकर्ते असणार आहेत. आणि त्याचं कारण पण आहे, कारण ही रिस्क भाजप का घेते आहे. आम्ही जेवढ्या भागामध्ये आता फिरत आहोत तर ज्यांना महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे त्यांचा सर्वाधिक राग श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे. ते असं म्हणतात की फडणवीसांनी महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवलं. वेगवेगळ्या राजकीय पक्षात जी काही घडामोड विरोधी पक्षाच्या अंतर्गत घडली त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. म्हणजे त्यांनी अजित पवारांचा पक्ष फोडला, त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला. बरं, तो पक्ष फोडला एवढ्या मर्यादित नाहीये. मी परत आलो आणि येताना दोघांना घेऊन आलो, हा जो देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला नारा होता तो नाराही लोकांना आवडलेला नाहीये. देवेंद्र फडणवीस हे चाणाक्ष राजकारणी आहेत, त्यांच्याकडे एक व्हिजन आहे, ते उत्तम प्रशासक आहेत. हे सगळं मान्य करून सुद्धा लोक असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवलं आणि त्यामुळं त्यांच्यावरती राग होता आहे. ज्यांना महाविकास आघाडीला मतदान करायचे ते हेच सगळे मुद्दे सांगतात. मग असं असून सुद्धा आणि ह्याबद्दलचे पर्टिक्युलर इनपुट्स भारतीय जनता पार्टीकडे असून सुद्धा भारतीय जनता पार्टी ही देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका लढण्याची रिस्क का घेते आहे, हा मुद्दा या आपल्या दोन मुद्द्यातनं अधिक विस्तृतपणे समजून घ्यायला हवा. त्याआधी आज वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची छबी असलेल्या दोन जाहिराती प्रकाशित झाल्या. एक बाळूमामाच्या नावानं, जो धनगर समाजाचे आद्य दैवत आहेत, त्या बाळूमामाच्या नावाने देवेंद्र फडणवीस यांचं जे अभिवादन आहे ते अभिवादन आणि एकीकडे बाळूमामांना त्यांच्याप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी काय काय केलं हे सांगणारी गोष्ट म्हणजे धनगर समाजासाठी. आणि दुसरीकडे कोल्हापूरमध्ये श्री राहुल गांधी आले आणि त्यांनी संविधान बदलासंदर्भातला जो नारा पुन्हा एकदा या लोकसभा निवडणुकीला दिलेला होता त्या मुद्द्याला काउंटर करणाऱ्या जाहिराती आज सगळीकडे देवेंद्र फडणवीस यांचीच छबी घेऊन प्रकाशित केल्या. संविधानाचा सन्मान कसा भारतीय जनता पार्टी करते आहे आणि एका नेत्याचा फोटो महाराष्ट्र भाजप अंतर्गत आहे आणि तो आहे देवेंद्र फडणवीस यांचा. वर अर्थातच नरेंद्र मोदी, भाजपचे महत्वाचे नेते श्री अमित शहा वगैरे यांचे फोटो आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेसह केवळ एवढीच गोष्ट घडते असं नाहीये. प्रस्थापिताला नडला, बहुजन हिताचे निर्णय घेतो म्हणून आणि त्यामुळं त्याच्या विरोधामध्ये ही प्रस्थापित मंडळी उभी आहेत असे गावोगावात देवेंद्र फडणवीस यांची छबी असलेले बॅनर्स लागलेले आहेत. कुठल्याच पक्षाचं त्याच्यावरती नाव नाही, चिन्ह नाहीये. त्यामुळे हे जे प्रतिमा संवर्धन देवेंद्र फडणवीस यांचं सुरू आहे ते दिसतं आहे की भारतीय जनता पार्टी ही देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढेल आणि जी काही रिस्क घ्यायची आहे ती रिस्क घेण्याची तयारी सुद्धा भारतीय जनता पार्टीने दाखवली आहे. रिस्क काय आहे तर जे लोक महाविकास आघाडीला मतदान करू इच्छितात आणि महायुतीच्या विरोधात आहेत असे लोक देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीपासून दूर जाऊ नये. विशेषतः मराठा समाजाच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची जी काही भावना आहे ती भाजपच्या विरोधात जाऊ नये म्हणून एक सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग आपण करूया. मग त्याच्यात काय झालं तर पंकजा मुंडे यांना विधान परिषद दिली. अधूनमधून नितीन गडकरी हे किमान निवडणुकीच्या काळात तरी निवडणूक स्ट्रॅटेजी आणि सगळ्या गोष्टीसाठी ऍक्टिव्ह होतील अशी चर्चा सुरू झाली. रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे एक निवडणूक विषयक यंत्रणा तयार करून त्यांचं प्रमुखपद त्यांच्याकडे देण्यात आलं. ही पण चर्चा सुरू झाली की कदाचित विनोद तावडे हे महाराष्ट्रामध्ये सक्रिय होतील. चर्चेत पुन्हा असंही सांगितलं गेलं की पुढे भविष्यामध्ये विनोद तावडे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात जर भाजप पुन्हा त्याच संख्येने सत्तेवरती आली. तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून
महाराष्ट्र अंतर्गत केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांचीच प्रतिमा पुन्हा दाखवणं म्हणजे भाजपनं आता ती रिस्क घ्यायची आहे हे ठरवणं आहे. आणि त्याच्यामध्ये विशिष्ट समाज जरी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही भावना ठेवून असला तरी ती सुद्धा रिस्क घेण्याची तयारी भाजपनं दाखवलेली आहे. त्यामुळे दोन पातळीवरती भाजप काम करताना दिसतंय. एक, जे महायुतीचे सर्वात मोठे स्टार प्रचारक आहेत श्री नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा एकदा या प्रचारामध्ये आणलं जाणार आहे. खरं तर शरद पवार हे पुण्यात बोलताना असं म्हणाले होते की जेवढ्या वेळेला नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतील तेवढा काळ महाविकास आघाडीला फायदा होईल. पण ती सुद्धा रिस्क आता भाजप घेणार आहे. कारण भाजपच्या काही नेत्यांशी तुम्ही जर बोललात तर खासगीमध्ये ते म्हणतात की नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आले आणि अल्पसंख्याकांविषयी काहीतरी बोलून गेले, जी त्यांची ठरलेली भूमिका असते त्याचा विशिष्ट अशा मतदारसंघामध्ये त्यांना फटका बसला. आणि असं असून सुद्धा ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळी आखणी, अगदी उमेदवाराची निवड हे अमित शहा करतील. डेव्हलपमेंट आणि नॅशनल पातळीवरच्या प्रचाराचा भार हा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावरती असेल. आणि महाराष्ट्र अंतर्गत उमेदवारांच्या निवडीमध्ये जी प्राथमिक पातळीवरची गोष्ट आहे ती महाराष्ट्रामध्ये जागा वाटपामध्ये दोन महायुतीतल्या घटकपक्षाबरोबरचं जे काही बोलणं आहे ते, आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा प्रचाराची गोष्ट, ही सगळी ही देवेंद्र फडणवीस करतील असं दिसतंय. आणि या सगळ्या आरेखनामध्ये एक दोन महत्वाचे बदल झालेत. एक, जेवढ्या म्हणून मायक्रो ओबीसी जाती आहेत त्या सगळ्या जातींना, जवळपास 323 ओबीसीतल्या जात घटकांना स्वतः देवेंद्र फडणवीस बोलतायत. त्यातल्या जवळपास आम्हीच बातमी ब्रेक केली की 168 जात घटकांची देवेंद्र फडणवीस आणि इतर मंडळींनी संवाद साधलेला आहे. त्यामुळे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे, कारण ते असे बोलते झालेले की ओबीसी हा आमच्या डीएनएमध्ये आहे, भाजपच्या डीएनएमध्ये. देवेंद्र फडणवीसांनी कधीही मराठा समाजाच्या कोणत्याही व्यासपीठावरती अलीकडे आंदोलनाच्या अनुषंगाने थेट स्टेजवरती जाणं टाळलं असलं तरी ओबीसींच्या आंदोलनाच्या स्टेजवरती मात्र देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामागे राजकारण आहे, कारण भारतीय जनता पार्टीचा ओबीसी हाच कोर मतदार राहिलेला आहे. सो एकाच वेळेला ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना 323 जात घटकांशी बोलणं, त्यांच्यापर्यंत जाणं, देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये ती निवडणूक घडवून आणणं, असा सर्वसाधारण भारतीय जनता पार्टीचा या विधानसभा निवडणुकीअंतर्गतचा प्लॅन दिसतो आहे. आणि तो आता हळूहळू स्पष्ट होत चाललाय. त्याच्यामध्ये देवा भाऊ एवढीच प्रतिमा नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये संविधानाचा सन्मान करणारा, महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला, खरं तर त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ असं म्हटलं होतं जे आजपर्यंत दिलेलं नाही, पण तरी सुद्धा धनगर समाजाचा सन्मान करणारा असा नेता, अशी सगळी प्रतिमा पुन्हा एकदा श्री देवेंद्र फडणवीस यांची तयार करण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. तो किती यशस्वी झालाय हे विधानसभा निवडणुकीचा प्रत्यक्षात निकाल येईल तेव्हा दिसेल. पण आपल्या जुन्यात सगळ्या स्ट्रेंथवरती भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा काम करताना दिसते. आणि हेच आजच्या दोन मुद्द्यातलं महत्वाचं विश्लेषण. तरी तुम्हाला काय वाटतं हे मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे.